प्रहारचा संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे। मी आहे सध्या अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर। अमरावतीपासून 10 किलोमीटर अंतरावर जो टोल नाका आहे तो टोल नाक्याजवळ प्रहार आणि शेतकरी दिव्यांग बांधवांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे। बच्चू कडू स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी, हजारोंच्या संख्येने वाहतूक कोंडी झालेली आहे। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे। खूप प्रतिसाद मिळतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। 500 ते 600 ठिकाणी आंदोलन चालू आहे। रमी खेळणाऱ्या सरकारनं हमीभाव दिला पाहिजे आणि मग अशा पद्धतीने बनवाबनवी करणं बंद केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। आम्हाला तुम्ही सांगता एका इकडे समिती गठीत केली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये मीडियामध्ये मुख्यमंत्री सांगतोय का यावर्षी पीक चांगलं येणार आहे। पीक चांगलं आलं आहे पण भाव कुठं भेटलेले आहे? आज शेतकऱ्यांच्या सोबतच शेतमजुरांचे प्रश्न तसेच आहे। ज्याच्याजवळ जमीन नाही, भूमी नाही तोही मरतं, ज्याच्याकडे शेती आहे तोही मरतं, मेंढपाळ धंदा करतोय जोडधंदा म्हणून त्यालाही पण मरण आहे, मच्छीमार मरत आहे। जो कष्टकरी समाज आहे तो या देशात देशधडीला लागलेला आहे। भेसळयुक्त दूध आम्ही पाहतोय, आमच्या लहान पोरापासून तर शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना अडचणीत आणलेलं आहे। साधा भेसळयुक्तचा कायदा सुद्धा सरकार करत नाही। दिव्यांगाचे 8 प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही, म्हणून जेथपर्यंत सरकार तारीख सांगत नाही तोपर्यंत बगर तारीख न सांगता मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे भगतसिंग गिरीचा हा पहिला टप्पा आहे, पार्ट 1। पार्ट 2 मंत्रालयात राहील। आम्ही मंत्रालयात तारीख न सांगता घुसल्याशिवाय राहणार नाही। 29 तारखेला काय राहणार आहे? 29 तारखेला आम्ही वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना बोलावणार आहोत। तिथून संघटनेचं शेतकऱ्याचं आंदोलन कसं मजबूत करता येईल त्याचं चिंतन मंथन होईल। संपूर्ण कार्यकर्ते तुमचे रमी खेळून राहिले। एकतर रमीनं काय झालंय, 9,000 कोटीचा टॅक्स भेटलाय सरकारला। म्हणजे रमी कंपनीनं जे रमी कंपनी ॲप आहे त्यानं किती कमावले असणार? फक्त टॅक्स फक्त 2 ते 3% असेल, म्हणजे 50 ते 60 हजार करोड एका वर्षी 1 लाख करोड रुपये महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे पैसे लुटलेले आहे आणि त्या लुटीतून टॅक्स घेतला आहे गव्हर्नमेंटनं। छत्रपती असते तर उभे कापले असते। त्यांनी वतनदारी बंद केली, आपल्या घरातल्या लोकांची वतनदारी बंद केली, म्हणून संभाजीराजेचं बलिदान झालं। जर शिर्केला वतनदारी दिली असती तर संभाजीराजेचं बलिदान झालं नसतं। आणि मग वतनदारी आम्ही मेलो तरी 72, पण लुटीचा कायदा आम्ही आणणार नाही, लुटीचं भाग आम्ही आणणार नाही आणि हे लुटीतून टॅक्स जमा करतोय। इथं रोज मरतोय शेतकरी, शेतमजुराचे पोरं। आणि मग या सगळ्या ह्याच्याली जाहिरात तेंडुलकर करतोय भारतरत्न। कुठं बाबासाहेब आंबेडकरचे भारतरत्न? हे कुठले भारतरत्न आहे? हे रमीची जाहिरात करणारे भारतरत्न। हिरो आम्ही पाहतो अभिनेता याची जाहिरात करतोय, काही बोलत नाही। कुठलाही आंध्रानं ज्या पद्धतीनं कायदा केलं, राज्याला कायदा करायला काय जातं? आणि हाईट आहे हो, विधान परिषदच्या सभागृहात जर रमी खेळल्या जातं तर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता कृषी मंत्र्यावर। आता हे जे पत्ते आहे हे पत्ते मोबाईलमध्ये खेळायला गुन्हा दाखल होत नाही, आणि हे जर ऑफलाईन फिजिकल खेळलो आम्ही गावखेड्यात तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतं। हा कुठला न्याय आहे? हे कुठले कायदे? गावातल्या गंजीपत्ता खेळणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार आणि मोबाईलमध्ये खेळान, म्हणजे त्या ह्या पोल्याला तुम्हाला कमाई करून घ्यायचं आहे। व्यवस्थित उद्योगपत्याकडे पैसे द्यायचे, गरीबाला लुटायचं आणि उद्योगपत्याचे घर भरवायचे, हात धंदा सुरू केलाय सरकारनं। एक शेवटचा प्रश्न, काय आवाहन कराल सरकारला? आम्ही सरकारला सांगतोय आमची काही दुश्मनी नाही, पण तुम्ही शेतकरी मजुराच्या विरोधात जर राहणार तर आमचं आंदोलन राहील। तुम्ही तारीख सांगा, आमचे मेंढपाळाचे, मच्छीमाराचे, दिव्यांगाचे, शेतमजुराचे खास करून, आणि हे प्रश्न तुम्ही निकाली काढा। आम्ही आमचं आंदोलन निकाली काढतोय, आम्हाला काही सेवक थोडा आहे। हे होते बच्चू कडू। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।